नमस्कार मित्रांनो, तांदुळवाडी किल्ला पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे असून तो समुद्र सपाटीपासून साधारण 1524 फूट उंचावर वसलेला आहे। साधारण 800 वर्षांपूर्वीचा इतिहास असलेला हा किल्ला प्रामुख्याने जव्हार, कोहोज आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी एक वॉच टॉवर म्हणून वापरला जात असे। लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या किल्ल्यावर आधी गुजरातचे सुलतान आणि पोर्तुगीजांचे वर्चस्व होते। पुढे 1737च्या मोहिमेत चिमजी अप्पांच्या नेतृत्वाखाली तो मराठ्यांच्या ताब्यात आला। ऐतिहासिक नोंदीनुसार वसईच्या मोहिमेदरम्यान या किल्ल्याने मराठ्यांच्या सैन्याला मोक्याची माहिती पुरवण्यात मोठी भूमिका बजावली होती। सफाळे रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने तांदुळवाडी या पायथ्याच्या गावात सहज पोहोचता येते। गावापासून किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात। सुरुवातीचा रस्ता खडीचा असून पुढे थोडी दमछाक करणारी चढण लागते, मात्र वाटेत असलेल्या घनदाट कारवीच्या झाडांमुळे ट्रेकर्सना सावली मिळते। पावसाळ्यात हा मार्ग निसरडा होत असला तरी ठिकठिकाणी वाहणारे पाण्याचे छोटे ओहोळ प्रवासाचा थकवा दूर करतात। किल्ल्यावर खडकात कोरलेली अनेक पाण्याची टाकी आहेत, जी आजही सुस्थितीत असून त्यातील पाणी कडाक्याच्या उन्हातही थंड राहते। मुख्य प्रवेशद्वाराची पडझड झाली असली तरी काही बुरुज आणि दगडी तटबंदीचे अवशेष इतिहासाची साक्ष देतात। किल्ल्याचा माथा एका विस्तीर्ण पठारासारखा आहे, जो 3 भागात विभागलेला दिसतो, जिथून सूर्या आणि वैतरणा नद्यांचा सुंदर संगम, वंद्री तलाव, अरबी समुद्र आणि संपूर्ण पालघर जिल्ह्याचा निसर्गरम्य नजारा दिसतो। विशेषतः पावसाळ्यात येथील धबधबे आणि धुके पर्यटकांना विशेष आकर्षित करतात। तसेच स्वच्छ हवा असल्यास इथून कामणदुर्ग आणि टकमक यांसारखे शेजारचे किल्लेही नजरेस पडतात। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।